चला चला स्टार 11 संघ अतिरिक्त खेळाडू 12वा जो खेळाडू आहे त्यांनी माईक पाशी संपर्क साधायचा आहे. माईक पाशी संपर्क साधायचे 12वा खेळाडू. वैयक्तिक कोट्यातील पहिले संघातर्फे पहिले षटक घेऊन विजय. पहिला चेंडू अवीसाठी, पहिला चेंडू स्वर चेंडू म्हणजेच अतिरिक्त एक धाव. एका धावेने संघाचं खातं उघडतोय. केपीस धावचीची संधी होती, धावचीची संधी देखील हुकते तोपर्यंत एक धाव पूर्ण. आता मात्र स्ट्राईकला आलाय अंकित. पुढे चेंडू सामना करायला अंकित. अंकित जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात अंकित बीट होतोय. चेंडू जातोय निर्धाव. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. संघाची धावसंख्या झाली आहे 2 धावा. पुढे चेंडू विजय यांचा. आता मात्र पंचांचे 2 याचा अंतर. स्वर चेंडू वाईट बॉल म्हणजेच एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या होती 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. जोरदार प्रहार. नो मॅच लँड मध्ये चेंडू तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा होत आहेत का? तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावांनी संघ पुढे सरतो. संघाची धावसंख्या होते 5 धावा. पुढे चेंडू विजय यांचा. आता मात्र हलके स्टोलवला आहे तोपर्यंत चेंडू चाललाय 4 धावांसाठी. 4 धावांनी संघ पुढे सरकतो. संघाची धावसंख्या होते 9 धावा. पुढचा चेंडू केपी स्पोर्टचे ओपनर्स अंकित आणि आवी. हिटमॅन अंकित बॅटिंग करतायत सध्या. पुढचा चेंडू आणि कळलेला नाही आहे अंकितला. असाच गेला स्लोअर बॉल. पहिला षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर केपी स्पोर्टचा स्कोअर झालेला आहे 9. बिनबाद 9 धावा. पहिला षटक समाप्त झालेला आहे. खासदार बाळमामा चषक 2025 केपी स्पोर्ट्स आयोजित. सध्याचा सामना केपी स्पोर्ट्स विल्सेस स्टार्स 11. 9 रन. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 रन झालेले आहेत केपी स्पोर्ट्सच्या. पुढचा बॉलर आहे सुजल. आपल्या संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. सुजल पहिला चेंडू घेऊन सामना करतोय आवी आणि बॉल पाठवलाय खाडीमध्ये. मंडळाचे बॉल असे कमी करू नका. समोर मारले तर एक्स्ट्रा रन मिळतील. पाठी मारला तर असे डिक्लेअरच एक धाव मिळेल. घाडगे एकदम धावत धावत बॉल शोधायला चाललेले आहेत. सुजल आपला दुसरा चेंडू घेऊन आवीसाठी आणि आवीने सुंदर टोलावून काढलेला आहे. ब्लॉकहोलमधला बॉल. स्ट्राईकवर येतो अंकित. अंकितने
पुढच्या चेंडूवर जर 2 षटकार लावले, 2 चेंडूवर 2 सलग षटकार लावले तर स्वरा इन्शुरन्सकडून त्याला 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. 2 षटकार 501 रुपये. सुजल षटकारला तिसरा चेंडू घेऊन आणि हा टोलवलेला आहे. बघूया क्षेत्ररक्षक काय करतोय. सुंदर फिल्डिंग आणि थोडासा मिस थ्रो, त्याच्यामुळे 2 धावा मिळालेल्या आहेत. अशा पद्धतीने दुसऱ्या षटकातील 3 बॉल नंतर संघाची धावसंख्या झाली आहे 12. केपी स्पोर्ट. चौथा चेंडू आणि हा स्क्वेअर चेंडू. तीन चेंडू नंतर 14 धावा. स्ट्राईकवर अंकित आणि हा परत बॉल टोलावलेला आहे सिंगल रनसाठी. ओम अंकितला आवाज देत आहेत षटकार मारण्यासाठी, कारण त्यांना माहिती आहे इकडून 2 प्राईज लावलेले, 2 षटकारवर 501 रुपयाचं प्राईज लावलेलं आहे. स्कोर झालेला आहे 15. सुजल पुढचा चेंडू घेऊन आवीसाठी आणि आवीने सुंदर टोलावलेला आहे, चांगला शॉट लावलेला आहे. बघूया पंचांचा निर्णय काय आहे. आणि पंचांनी आपले दोन्ही हात समांतर वरती केलेले आहेत. षटकार, एक सुंदर शॉट अविनाशकडून. केपी स्पोर्ट्सचे ओपनर्स अवी आणि अंकित. अवीला आता दुसरा चान्स आहे. सेकंड जर षटकार मारतो तर 501 रुपये अवीला मिळणार आहेत सेकंड बॉलला जर षटकार मारतो तर. आणि कुलदीप पालांडेने पण 501 रुपये लावले आहेत. सो अवी पुढच्या चेंडूवर षटकार, तुम्हाला 501 रुपये आणि 501 रुपये 1000 रुपयाचा प्राईज आहे. प्रयत्न होता पण तेवढासा कनेक्ट नाही झाला चेंडू. आणि फिल्डिंगचं गचाळ क्षेत्ररक्षणामध्ये प्लेयर्सनी बॅट्समननी 3 रन घेतलेले आहेत आतापर्यंत. 3च धावा. स्कोर पुढे सरकतोय 24 रन्स. 2 ओव्हर्स नंतर केपी स्पोर्ट्सचा स्कोर झालेला आहे 24, नो लॉस. पटापट पुढे मॅच चालू ठेवायचं आहे पंचांनी. कोण आहे बॉलर? सोमनाथ आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. 2 षटकानंतर केपी स्पोर्ट्सचा स्कोर झालेला आहे 24, बिनबाद 24. अविनाशनी चांगला कनेक्ट केला आहे आणि हा एक सुंदर शॉट, उत्तुंग असा षटकार मारलेला अविनाशनी. अविनाश पुढच्या बॉलला जर परत षटकार लागतोय तर तुम्हाला 501 रुपयाचं पारितोषिक आहे स्वरा इन्शुरन्सकडून आणि कुलदीप पालांडे यांच्याकडून. हो, पुढच्या बॉलला जर षटकार मारता तर 1001 रुपये तुम्हाला पारितोषिक मिळणार आहे. अविनाश सोमनाथ दुसरा चेंडू घेऊन आणि हा स्क्वेअर चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. तिसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडू नंतर स्कोर झालाय 31-31. पहिला चेंडू नंतर 31 रन्स, बिनबाद 31.
अविनाशला अजूनही चान्स आहे. ह्या चेंडूवर जर षटकार मारतो तर 1000 धावा. 1000. फुलटॉस चेंडू टोलावलाय आणि सिंगल रन. या सिंगल धाव्यानुसार सह स्कोर जातो 32 वर. तिसऱ्या ओव्हरमधले 2 बॉल झालेत. स्कोर झालेला आहे 32 रन्स. बिनबाद 32. केपी स्पोर्ट्स. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातले 2 चेंडू 32 धावा. बिनबाद 32. अंकित सामना करतोय आणि हा परत स्क्वेअर चेंडू वाईट. या स्क्वेअर चेंडूने धावसंख्येत फरक बदल. रन झाले 33. बिनबाद 33. सोमनाथ पुढचा चेंडू घेऊन सामना करतोय. अंकित प्लेस केलाय आणि इथे रनआउटचा चान्स, पण सुरक्षितरित्या 1 रन कंप्लीट केलेले आहे. रन होत आहेत 34. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू कंप्लीट झालेले आहेत. चौथा चेंडू घेऊन घेतोय सोमनाथ. सामना करतोय अविनाश आणि हा परत एक स्क्वेअर चेंडू वाईट रन. या वाईट धावेने स्कोर होतोय 35. बिनबाद 35. बिनबाद 35. पुढचा चेंडू घेऊन सोमनाथ येत आहेत. सामना करतोय अविनाश आणि उत्तुंग असा बॉल खेचलेला आहे आणि हा चौकार आहे. मैदानावरचा निर्णय. छानसा शॉट मारलेला आहे अविने. स्कोर झालेला आहे 39. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातले 4 बॉल झाले आहेत. 5वा चेंडू आणि एक सुंदर चेंडू. अविनाश पंचांच्याकडे दाद मागत होते वाईटसाठी, पण पंचांनी दाद फेटाळून लावलेले. 5 बॉल 39. शेवटचा चेंडू आणि इथे विकेटचं पतन. अविनाश आउट होत आहेत. 3 षटकानंतर स्कोर झालेला आहे 39 रन 1 विकेट केपी स्पोर्ट्स. आणि मैदानात उतरत आहेत केपी स्पोर्ट्सचे स्टार फलंदाज योगेश. बघूया आता आपल्या संघासाठी काय करतात अंतिम षटकामध्ये. अविनाश उत्तम बॅटिंग करून परत 2 उत्तुंग षटकार आणि चांगला चौकार मारून चांगली बॅटिंग करून अविनाश आउट झालेत. खूप छान खेळ केला. शेवटचं षटक घेऊन येतोय सोहम. बघूया आपल्या संघासाठी कशा पद्धतीने तो षटक हाताळतोय. आणि केपी स्पोर्ट्स करून अंकित आणि योगेश. बघूया शेवटच्या षटकामध्ये काय करतायत. सलग 2 षटकार मारत असतील तर 501 रुपयाचं पारितोषिक परत आहे स्वरा इन्शुरन्स कडून. दोन्ही बॅट्समननी लक्षात घ्या. सोहम वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचा अंतिम षटक घेऊन बघूया संघासाठी काय करतोय. आणि केपी स्पोर्ट्सचे दोन्ही बॅट्समन बघूया लास्टच्या षटकामध्ये किती रन्स ॲड करतात. 39 रन झालेत आतापर्यंत 3 षटकामध्ये. पहिला चेंडू आणि डॉट केलेला आहे अंकितने. शेवटचे 5 चेंडू
षटक हाताळतोय सोहम. पहिला सुंदर चेंडू अंकितला कळालेला नाही आहे कसा गेला. एस टी रक्षकाने कलेक्ट करून त्याचं काम कंप्लीट केलेलं आहे. पुढचं दुसरा चेंडू घेऊन आला आहे आणि हा झेलबाद. अंकित झेलबाद झालेला आहे. 4 षटकात चौथ्या षटकातील 2 चेंडूनंतर स्कोअर झालेला आहे 39 रन्सवर 2 विकेट. 39 रन नंतर 2 विकेट्स. खेळ प्रगती प्रतावर. थोड्याच वेळात खासदार चषक 2025चे खासदार बाळेमामा यांचं आगमन होणार आहे. तरी सर्व कमिटी मेंबर्सनी स्वागतासाठी तयार राहायचं आहे. पुढचा चेंडू ओमसाठी. सोहम त्याच्या षटकातील तिसरा चेंडू सोहमने टोलावलेला आहे. ओमने टोलावलेला आहे आणि याच्यामध्ये गचाव क्षेत्ररक्षणामुळे 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. अशा पद्धतीने धावसंख्येत बदल. धावसंख्येत बदल 41 धावा आणि हा एज लागून डी साठी जातोय बॉल. 4 चेंडू नंतर स्कोअर झालेला आहे 42. चौथ्या षटकातील 4 चेंडू 42 रन झालेले आहेत. 5वा चेंडू घेऊन येतो सोहम. उत्कृष्ट षटक टाकले आतापर्यंत आणि हा ओमने उत्तुंग षटकार मारलेला आहे. खटक्यावर बॉट जाग्यावर पलटी असा हा षटकार मारलेला आहे. कोल्हापुरी डायलॉग मध्ये खटक्यावर बोट जाग्यावर पलटी. 5व्या चेंडूवर एक षटकार मारलेला आहे ओमनी. एकदम उत्तुंग षटकार मारला आणि ह्या उत्तुंग षटकारासह स्कोअर झालेला आहे. स्कोअरबोर्ड पोचलेला आहे 48 वर. आणि शेवटच्या चेंडूमध्ये बघूया काय करतंय ओम. जर अजून एक षटकार मारतो त्याला 500 रुपयाचा पारितोषिक स्वरा इन्शुरन्स कडून. आणि हा उत्तुंग असा षटकार मारलेला आहे आणि त्याला 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे स्वरा इन्शुरन्स कडून. खूप छान, खूप उत्तुंग षटकार मारले दोन्ही. स्कोअर झालेला आहे 55 टू विन. स्टार 11 साठी 55 रनचं टार्गेट आणि ओमच्या या 2 उत्तुंग षटकारामुळे तो 500 रुपयाचा पारितोषिकाचा मानकरी झालेला आहे. आजच्या टोटल पारितोषिकामध्ये फर्स्ट टाइम 501 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे ओमला स्वरा इन्शुरन्स कडून. आणि थोड्याच वेळात खासदार चषकाचे खासदार बाळ्यामामा यांचं आगमन होणार आहे. बाळ्यामामांचं आगमन होणार आहे तरी सर्व कमिटी मेंबरनी तयारीसाठी राहायचं आहे. स्वागतासाठी सगळ्यांनी तयार राहायचं आहे. बाळ्यामामांचं आगमन होत आहे. अजून एक दिलाय ना 3 दिलेत. KP 11 वर्सेस स्टार 11. फर्स्ट इनिंग मध्ये KP स्पोर्ट्सने 55 धावांचं आव्हान दिलेलं आहे स्टार 11ला. बाळ्यामामांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. खासदार बाळ्यामामा ज्यांच्या कृपेने आज आपण KP स्पोर्ट्स आयोजित बाळ्यामामा चषक 2025 केलेला आहे. ऐका ना, तुम्ही मॅच मध्ये असणार इकडे बुके वगैरे ठेवून द्या. बुके आहे तिथं आहे पायातच आहे ते. नाही हा नाही द्यायचा ना, दुसरा द्यायचा आहे ना. हाच द्यायचा आहे नाही. या सहकार्याबद्दल आमदारांचं आभार. थोड्याच वेळात
बाळामामांचं आगमन होणार आहे, ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा चषक होतोय, खासदार चषक KP स्पोर्ट्स आयोजित, त्या बाळामामांचं थोड्याच वेळात आगमन होत आहे. सर्व कमिटी मेंबर्सनी स्वागतासाठी सज्ज राहायचं आहे. थोड्याच वेळात बाळामामांचं आगमन होणार आहे. जनसामान्यांचे लाडके नेते बाळामामा, ज्यांच्या आशीर्वादाने हा खासदार चषक होतोय 2025चा, त्यांचं आगमन होतंय थोड्याच वेळात. बाळामामा चषक, हॅलो, ज्यांच्या आशीर्वादाने हा चषक होतोय, त्या बाळामामांचं स्वागत करण्यासाठी कमिटीने तयार व्हायचं आहे. 2 मिनिटांमध्ये बाळामामा येतात. कमिटी मेंबरांनी तयार राहायचं आहे. त्यांच्या स्वागतासाठी सर्वांनी तयार राहायचं आहे. थोड्याच वेळात बाळामामांचं आगमन झालेलं आहे. जनसामान्यांचे लाडके नेते खासदार बाळामामा हे जस्ट आता पोहोचलेले आहेत. तर सर्वांनी त्यांचं टाळ्यांच्या गडगडात स्वागत करायचं आहे. कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर सिगरेट वाला माचीस आहे का? माचीस कोणाकडे? खासदार बाळामामा यांचं सर्वांनी जल्लोषात स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जनसामान्यांचे लाडके नेते खासदार बाळामामा यांचं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. ज्यांच्या आशीर्वादाने या चषकाचं आयोजन करण्यात आलं, ते आपले लाडके बाळामामा यांचं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. आपल्या सर्व जनसामान्यांच्या मनातील खासदार बाळामामा इथं उपस्थित झालेत. त्यांचे स्वागत KP स्पोर्ट्स तर्फे. आज आपल्या इथे खासदार चषक 2025 चे पहिले पर्व सुरू झाले आहेत. याचे प्रेरणास्थान आमचे आदरणीय बाळामामा इथे उपस्थित झालेत. आज आमच्याच एका मित्राच्या संकल्पनेतून एक खासदार चषक इथे भरवलेला आहे. तर मी आपले अलंकार यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. मी आपले विठ्ठल साहेब यांना विनंती करतो की आपण आपले लाडके खासदार बाळामामा यांचे बुके देऊन स्वागत करायचं आहे. आपण वेळात वेळ काढून खूप लांबचा प्रवास करू इथे आलात, तर आमच्या KP स्पोर्ट्स कारेगाव तर्फे आपले स्वागत. मी विठ्ठल साहेबांना विनंती करतो की सन्मान चिन्ह पण द्यायचं आहे. मामा, मी मामांना विनंती करतो खेळाडूंना 2 शब्द तुम्ही एक मार्गदर्शन करावे.
के पी स्पोर्ट्स क्लब खारेगाव आयोजित खासदार चषक 2025 आणि आज या स्पर्धेदरम्यान व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय स्पर्धेत सहभागी सर्व संघ, खेळाडू आणि प्रेक्षक, सर्वात प्रथम आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय आणि स्वातंत्र्य दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अखंड चिरायू राहो अशा प्रकारची प्रार्थना देखील करतोय. आणि आज या अशा पावसाच्या मोसमात आपण सगळे खेळाडू खेळत आहात. तो खेळण्याचा पण एक वेगळा आनंद असतो आणि खरोखरच सुट्टी देखील आहे. आणि म्हणून आज मी इथं सगळे पाहतो, तरुण वर्ग खारेगावातील असतील या पंचक्रोशीतील असतील, आपण सगळ्यांनी या खेळात सहभागी झालात. आणि मी एवढंच आवाहन करेन की सगळ्यांनी आपला खेळ दाखवा आणि या स्पर्धा यशस्वी कशा प्रकारे होतील यासाठी आयोजकांना सहकार्य करा. आयोजकांचं मी अभिनंदन करतो आहे की त्यांनी या स्पर्धा आयोजित केल्या, मला बोलवलं, मान सन्मान केला, त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभारी व्यक्त करतो आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मामा, खरं तरी या खासदार चषकाची सुरुवात 2024 पासून आमच्या मनात होती. आम्ही ज्यावेळी खासदारकीच्या निवडणुका चालू होत्या, राजकारणामध्ये तुम्हाला माहिती आहे काय चालू आहे, खूप फेरबदल चालू आहेत, त्यावेळी आमच्या असंच बसल्या बसल्या विषय निघालेले की आता भिवंडी साईडला काय होणार आहे, की तिथे आता सामरे आहेत, कपिल पाटील होते, मग तिथं आता आमच्यामध्ये चर्चा चालू होती. चर्चेची विषय आमचा दुसऱ्या टप्प्यावर गेला आणि आमच्या एका मित्राने बोलला की बाळा मामाशिवाय पर्याय नाही आहे. आणि तो आल्याच्या नंतर ना इथे आम्ही खासदार चषक मी भरवेन आणि तो त्यांनी शब्द पूर्ण केला आहे त्या 24 पासून संकल्पनेपासून. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते सर्व शब्द पाळला आणि तुम्ही आज इथे आलात त्याबद्दल खरंच धन्यवाद. आज आम्ही खूप हे झालो, तृप्त झालो की तुम्ही इथे आज खासदार चषकाचं ओपनिंगसाठी आलात. धन्यवाद. मॅच सुरुवात करायची आहे. अंपायरने पिचचं विकेटचं स्टार 11 आणि के पी स्पोर्टने फिल्डिंग लावून घ्यायच्या पटापट. के पी स्पोर्ट संघाने स्टार 11नी आपले बॅट्समॅन उतरवायचे आहेत आणि अंपायर्सनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. यश आणि अथर्व के पी स्पोर्टने फिल्डिंग लावून घ्यायच्या पटापट आणि स्टार 11नी त्यांचे बॅट्समन उतरवायचे आहेत. स्टार 11 बॅट्समन उतरवा. अंपायर मैदानाचा ताबा घ्या. परावट मॅच सुरू करायचे. कार्यकर्त्यासाठी मामा जीव की प्राण आहे. म्हणूनच सुरेश म्हात्रे बाळा मामा या ठाणे जिल्ह्याची शान आहे. समाजकार्या
संघासमोर स्टार 11 संघाची सलामीची जोडी मैदानात. स्टार 11 संघाचा अतिरिक्त 12 खेळाडू माईक पाशी पाठवायचंय. स्टार 11 संघ सामन्याला उशीर करू नये. सुजल आणि कोणतरी सुजल आणि कोणतरी बॅट्समनचे नाव काय? सोहम की सोहन थांब सांगतो. प्रथमेश स्टार 11 संघाकडून सलामीची जोडी मैदानात. सुजल आणि सोहम. चला सामन्याला सुरुवात करायची. वैयक्तिक कोर्टातील पहिले संघातर्फे पहिले षटक घेऊन आलाय प्रथमेश. सामना करेल सोहम. पहिला चेंडू सोहम याच्यासाठी. पहिल्या चेंडूवरती हलके स्टोलून काढलाय. चेंडू चाललाय घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. एका धावेने संघाचं खातं उघडतोय. वैयक्तिक खातं उघडतोय. एक चेंडू एक धाव. तो गेला. खाडी आहे. खाडी पुन्हा एकदा रनिंग मार्कवरती प्रथमेश. सामना करेल पुन्हा एकदा सोहम. हा चेंडू देखील सुंदर चेंडू. सुरेख चेंडू. बॅट्समन बीट झालाय. निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी प्रथमेशाची. पुन्हा एकदा रनिंग मार्कवरती प्रथमेश सोहमसाठी. मात्र काहीसा भरकटतो. पंचांचे दोन्ही हात समांतर. स्वर चेंडू म्हणजेच अतिरिक्त एक धाव. या एका धावेने संघ पुढे सरकतो. संघाची धावसंख्या होते 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. पुढील चेंडू प्रथमेश याचा. हो 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 सुरेख चेंडू. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. बाकीचं काम यश त्यांच्या मागे. अजित यांनी पूर्ण केलंय. 3 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा सोहम तयार. आता मात्र पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात समांतर. स्वर चेंडू. वाईट बॉल. संघाची धावसंख्या होती 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा भरकटतोय. वारंवार भरकटतोय. स्वर चेंडू. वाईट बॉल म्हणजेच अतिरिक्त एक धाव. संघाची धावसंख्या 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू स्वर टाकलेत. हा चेंडू सुंदर झेलची संधी. झेल होतोय का? झेल झालाय. सतीश यांचा सुंदर झेल. अतिशय सुरेख झेल. प्रथमेशाला पहिला गडी मिळालाय. पहिला गडी गारद झालाय. पहिलं कलम लागलंय. संघाच्या 4 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद झालाय.
आता मात्र आलाय विजय. सोमची जागा घेण्यासाठी आलाय विजय. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय विजय. विजय संपादन करून देतोय का आपल्या संघाला. विजय विजय तयार. पुढील चेंडू प्रथमेश याचा. पुन्हा एकदा. आता मात्र निर्धाव चेंडू. सुंदर चेंडू. सुरेख चेंडू. प्रथमेशचा पुढील चेंडू विजय यांच्यासाठी. हो आत षटक समाप्तीचा निर्णय देत आहेत. कौल देत आहेत पंच धीरज आमरे. एका षटकाच्या समाप्ती अखेरी संघाची धावसंख्या होती 4 धावा. साधी बॉटल पाहिजे थंडच आहे. आता मात्र रनिंग मार्कवरती आहे ओम. वैयक्तिक कोट्यातील पहिले संघातर्फे दुसरे षटक घेऊन आलाय ओम. ओम अतिशय नावाजलेला फलंदाज गोलंदाज अष्टपैलू खेळाडू ओम. ओम याचा पहिला चेंडू सामना करेल. आता मात्र सुजल. पहिला चेंडू सुरेख चेंडू. मात्र पंच धीरज आंबरे यांनी स्वर चेंडू घोषित केला आहे. म्हणजेच अतिरिक्त 1 धाव. एका धावेने संघ पुढे सरकतो. संघाची धावसंख्या होते 5 धावा. पुन्हा एकदा स्वर चेंडू. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या होती 6 धावा. आता मात्र सुरेख चेंडू. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. मात्र सुंदर टोलवलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा. या 6 धावांनी संघ पुढे सरकतो. संघाची धावसंख्या होते 12 धावा. 2 चेंडू 12 धावा. दोन चेंडू 12 धावा. पहिला चेंडू ओम याचा. खूप खूप धन्यवाद माननीय खासदार, सर्वांचे लाडके खासदार माननीय श्री बाळ्या मामा यांनी आपल्या या सामन्यासाठी उपस्थिती दर्शवली. त्यांच्यातर्फे त्यासाठी त्यांचे सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद साहेब. आपला बहुमूल्य वेळ तुम्ही आमच्यासाठी दिलाय त्यासाठी. आता मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. या 6 धावांनी तीन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या झाली 18 धावा. संघाची धावसंख्या 19 धावा.
पुढील चेंडू ओम याचा विजय सुजल याच्यासाठी. आता मात्र काही सापटलाय चेंडू, पंचांचे दोन याचा मांतर, वाईट बॉल आणि वन बाउन्स दिलाय. संघाची धावसंख्या होती 20 धावा. दोन षटकार वसूल केले त्याने. पुढील चेंडू ओम याचा सुजल याच्यासाठी. आता मात्र सुरेख चेंडू, सुंदर चेंडू, अतिशय सुरेख चेंडू, कमबॅक म्हणावा लागेल. पुन्हा एकदा ओम सुजलसाठी. हा चेंडू देखील सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. आता मात्र काहीसा कमबॅक होतोय ओम याचं. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन ओम सामना करेल सुजल. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 5 चेंडूंमध्ये 20 संघाची धावसंख्या झाली 20 धावा. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा चाललाय डिक्लेअर स्वरूपात. एका धावेसाठी, एका धावेने संघ पोहोचतोय. संघाची धावसंख्या झाली आहे 21 धावा. 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 21 धावा. यानंतर होणारा सामना साई सिद्धी आणि श्री गणेश. साई सिद्धी वर्सेस श्री गणेश. टॉस साठी यायचे, टॉस कवर्स मध्ये यायचे. चला चला चला, लवकरात लवकर यायचे. साई सिद्धी श्री गणेश, साई सिद्धी श्री गणेश. संघाची धावसंख्या होती 21 धावा. आता मात्र आला योगी. पहिला चेंडू हलकेच टोलवलाय. चेंडू चाललाय अवीच्या डोक्यावरून. तोपर्यंत 1 धाव पूर्ण आणि 1च धाव. योगी याचा पुढील चेंडू. आता मात्र सामना करेल सुजल. हो, मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू जातोय डिक्लेअर स्वरूपात एका धावेसाठी. संघाची धावसंख्या होते 23 धावा. 2 चेंडू 23 धावा. श्री गणेश टॉस साठी यायचे. श्री गणेश. योगी याचा पुढील चेंडू सुजलसाठी. हो, डिक्लेअर स्वरूपात चेंडू चाललाय एका धावेसाठी. श्री गणेश संघाने टॉस साठी यायचे.
पुढील चेंडू योगी याचा. आता मात्र सुरेख चेंडू, झेलची संधी, झेल खाली क्षेत्ररक्षक स्वतः मालक योगी, झेल कंप्लीट, गडी बाद. सुजल याच्या स्वरूपात अजून एक मोठा धक्का बसतोय, मोठा हादरा, दुसरं कलम लागतंय सुजल याच्या स्वरूपात संघाला. संघाच्या 23 या धावसंख्येवरती आलेच आलेच कॉइन कुठे ठेवला सोमनाथ? आता ते मगाच्या गडबडीत कुठे गेलाय? आता मात्र स्ट्राईकला आलाय सोमनाथ, नवीन बॅट्समन सोमनाथ. योगी याचा पुढील चेंडू सोमनाथसाठी. PSI सोमनाथ. आता योगी काहीसा भरकटतोय, पंचांनी स्वर चेंडू घोषित केला आहे. नवी मुंबईचे PSI सोमनाथ यांचा सुंदर शॉट. एक धाव तर आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. श्री गणेश संघाने नाणेफेक विजयी होत आहेत. निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. श्री गणेश हो. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता, षटकाची सांगता. 3 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 25 धावा. 3 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 25 धावा. अजूनही विजयासाठी 6 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. 6 चेंडू 30 धावा. 6 चेंडू 30 धावा. सहा चेंडू मध्ये 30 धावांची गरज. 6 चेंडू 30 धावा. आता मात्र आलाय तेजस, वैयक्तिक कोट्यातील पहिले संघातर्फे शेवटचं षटक, हाणामारीचं षटक घेऊन. ओ हो हो, सुंदर टोलवलाय चेंडू, चाललाय सीमा रेषा पार, षटकार. 6 धावा. सोमनाथ यांच्या बॅट मधून निघालेला हा पहिल्या चेंडूवरती 6 धावा. आता मात्र हॅलो हॅलो आता मात्र विजयासाठी 5 चेंडू मध्ये 24 धावा असं समीकरण. 5 चेंडू 24 धावा. हो 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 हो, सुरेख चेंडू, कमबॅक केलाय, निर्धाव चेंडू. आता मात्र 4 चेंडू मध्ये 24 धावांची गरज, 4 षटकारांची गरज. झेलची संधी होते, गडी बाद होतोय. शैलेश आता सुंदर झेल. PSI सोमनाथ पुन्हा पॅव्हलिनचा रस्ता गाठताना. आता मात्र सोमनाथ यांची जागा घेण्यासाठी आले नवीन बॅट्समनचं नाव भरत. तो एडिट केलेला आहे. त्याच्यासाठी पुढील चेंडू. हो हो हो, सुरेख चेंडू, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. बाकीचं काम पूर्ण केलंय यश त्यांच्या मागे. अजित यांनी
4 चेंडू उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक 2 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. तर मात्र सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. चेंडू संघाची धावसंख्या 32 धावा. सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. तर मात्र 2 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. 2 चेंडू 23 धावा. हो 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 सुरेख क्षेत्ररक्षण गुजर यांच्याकडून अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. ग्राउंड मध्ये जे खेळतात त्यांनी थोडं बाहेर खेळायचंय. ग्राउंड मध्ये खेळू नये. क्षेत्ररक्षणासाठी त्रास नाही झाला पाहिजे. जॉन बनेगाडॉन शेवटचा चेंडू. अशा रीतीने केपी स्पोर्ट संघ सामना विजयी होत आहे. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रथमेश याच्याकडून. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 34 धावा. अशा रीतीने केपी स्पोर्ट संघ विजयी होतोय. ह्या सामन्यामध्ये सामनावीर आणि ओमला विकेट भेटलाय का? नाही भेटलाय. ओमला मार खाल्लाय. या सामन्याचा सामनावीर अविनाश याने मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा आहे. चला अतिशय सुरेख